श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी शांत चित्ताने विचार केलाय का की तुमच्याच अंगणात एका चिमुरडीचे पाऊल का पडले? का काही लोकांच्या नशिबात फक्त मुलीच असतात? जेव्हा दवाखान्यात नर्स बाहेर येते आणि म्हणते, अभिनंदन, मुलगी झाली आहे, तेव्हा काहींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो, तर काहींचे चेहरे पडतात. समाज म्हणतो मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे जबाबदारी. पण साक्षात भगवान विष्णू गरुड पुराणात काय सांगतात माहिती आहे? आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या काळजाला स्पर्श करणारं, तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारं एक असं दिव्य सत्य आहे, जे ऐकल्यावर तुम्ही तुमच्या लेकीला छातीशी घट्ट धराल. ज्यांच्या नशिबात सामान्य सुख नाही, तर महापुण्य असतं ना, त्यांच्याच नशिबात मुलगी असते. आज आपण गरुड पुराणाच्या पानापानातून हे रहस्य उलगडणार आहोत, जे आजवर तुमच्यापासून लपवून ठेवलं गेलं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची सत्यकथा ऐकल्यावर तुम्ही स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजू लागाल की तुमच्या घरात एक लक्ष्मी जन्माला आली आहे. नमस्कार, तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या कृपादृष्टी चॅनेलवर. आज एका अशा विषयावर बोलणार आहे जो केवळ आध्यात्मिक नाही, तर आपल्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. बरेच जण असं विचारतात की आम्हाला मुलगी झाली, पण आमचे सासू सासरे किंवा नातेवाईक टोमणे मारतात. म्हणतात वंशाचा दिवा हवा होता, मुलगा हवा होता. मुलगी झाली म्हणजे आमची काही चूक झाली का? मित्रांनो, आज गरुड पुराणाच्या आधारे मी जे सत्य सांगणार आहे, ते ऐकल्यावर तुमचा स्वतःकडे आणि तुमच्या मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन 180 अंशात बदलेल. मुलगी होणं ही कोणतीही शिक्षा नाही, कोणतंही पाप नाही, तर तो ईश्वराने तुम्हाला दिलेला जगातील सर्वात मोठा सन्मान आहे. भगवान विष्णूंनी गरुड देवाशी संवाद साधताना अशा काही गोपनीय गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वाचल्यावर समजतं की कोणत्या घरात मुलगी जन्माला यावी हे स्वर्गलोकातून आधीच का ठरवलं जातं. आज आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या घरात मुलीचा जन्म होण्यामागे तुमचे कोणते कर्म कारणीभूत आहे, तिचं येणं तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडवून आणतं, आणि दत्तगुरूंची किंवा स्वामींची त्यावर काय विशेष कृपा असते. चला तर मग या अद्भुत आणि भावूक आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. गरुड पुराणात भगवान विष्णू गरुड देवाला सांगतात की हे गरुडा, जो मनुष्य आपल्या पूर्वजन्मात अत्यंत सात्विक आयुष्य जगतो, जो कुणाचेही मन दुखवत नाही आणि ज्याने निस्वार्थ भावनेने ईश्वराची सेवा केली आहे, त्यालाच कन्यारत्न प्राप्त होतं. मित्रांनो, मुलगा हा एका कुळाचा वंश चालवतो, पण मुलगी ही 2 कुळांचा उद्धार करते. गरुड पुराणात स्पष्ट उल्लेख आहे की ज्या व्यक्तीच्या नशिबात कन्यादान करण्याचे भाग्य असते, त्या व्यक्तीला मृत्यूनंतर यमलोकात जावे लागत नाही. कन्यादान हे पृथ्वीवरील सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ मानले गेले आहे. विचार करा, साक्षात ईश्वराने तुम्हाला दाता म्हणून निवडलं आहे. मुलगी जेव्हा तुमच्या घरात येते, तेव्हा ती स्वतःचं नशीब घेऊन येते. लोक म्हणतात मुलीचं लग्न कसं होईल, पण गरुड पुराण म्हणतं तिचं लग्न ईश्वराने आधीच ठरवलेलं असतं. तुम्ही फक्त माध्यम असता. अंगावर शहारे येत आहेत ना हे ऐकून? ज्या मुलीला जग परकं धन म्हणतं, तिला प्रत्यक्ष देवाने मोक्षप्राप्तीचं साधन मानलं आहे. तुम्हालाही तुमच्या लेकीचं हसणं पाहून असं वाटतं का की ही माझी मुलगी नाही, तर साक्षात पंढरीची विठू माऊली किंवा कोल्हापूरची महालक्ष्मीच माझ्या घरात आली आहे? तुमची भावना कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहून नक्की सांगा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो गरुड पुराणात गूढ रीतीने सांगितला आहे. मुलगी कोणाच्या घरात येते?
भगवान सांगतात, ज्या आई वडिलांचे मन अत्यंत कोमल, सहनशील आणि प्रेमळ असते, जे प्राणीमात्रांवर दया करतात, त्यांच्याच पोटी भगवंत एका स्त्री शक्तीला पाठवतो. स्त्री शक्ती म्हणजे साक्षात आदिमाया, आदिशक्ती. एखादा कडक किंवा दगडी हृदयाचा माणूस मुलीचे कोमल भाव समजू शकणार नाही. म्हणूनच ईश्वर अशा पालकांची निवड करतो, जे आपल्या मुलीला फुलासारखं जपतील. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ, कारण ती बापाची माया जाणते. जर तुमच्या घरात मुलगी आहे तर याचा अर्थ असा की स्वामी समर्थांनी किंवा तुमच्या आराध्य दैवाने तुमच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना विश्वास आहे की तुम्ही या शक्तीचा सन्मान कराल. रोज सकाळी उठल्यावर आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहून ईश्वराचे आभार माना. दर शुक्रवारी आपल्या मुलीला तिच्या आवडीचा पदार्थ खाऊ घाला. गरुड पुराणानुसार कन्या ही भाग्याची रेषा उजळवणारी असते. जर तुमची कामे अडकली असतील तर मुलीचा आशीर्वाद घ्या. ती साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे. गरुड पुराणातील प्रेतकल्पामध्ये एक खूप हृदयस्पर्शी उल्लेख आहे. तिथे असं सांगितलंय की ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते आणि तो तिचा सांभाळ प्रेमाने, आदराने आणि उत्तम संस्काराने करतो, त्याच्या मागील 7 पिढ्या आणि पुढील 7 पिढ्यांचे दोष नष्ट होतात. आपण पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध करतो, पण गरुड पुराण म्हणतं, मुलगी जेव्हा आपल्या माहेरच्या लोकांसाठी मनोभावे प्रार्थना करते किंवा जेव्हा ती सासरी जाऊन आपल्या माहेरच्या कुळाचं नाव काढते, तेव्हा तिच्या पितरांना स्वर्गात विशेष स्थान मिळतं. ज्या पितरांच्या मुक्तीसाठी आपण तीर्थक्षेत्री वणवण फिरतो, त्यांची शांती तुमच्या घरात खेळणाऱ्या त्या चिमुरडीच्या हसण्यात दडलेली आहे. स्वामी नेहमी म्हणतात, मी आहे ना तुझ्या पाठीशी. आणि ही मुलगी म्हणजे स्वामींनी तुमच्या म्हातारपणासाठी पाठवलेली एक दिव्य शक्तीच आहे. अनेकदा जुन्या विचारांचे लोक म्हणतात की काहीतरी पाप केलं असेल म्हणून मुलगी झाली. भक्तांनो, गरुड पुराण अशा विचारांचा कडक शब्दात निषेध करतं. भगवान विष्णू म्हणतात, जे लोक मुलीच्या जन्माचा तिरस्कार करतात किंवा मुलांपेक्षा दुय्यम स्थान देतात, त्यांना रौरव नावाच्या नरकात जागा मिळते आणि पुढच्या अनेक जन्मापर्यंत त्यांना अपत्य सुख मिळत नाही. मुलगी होणं हे पापाचं नाही, तर तुमच्या आयुष्यातील पुण्यकर्माच्या फळाची सुरुवात आहे. ज्या घरात मुलीचा अपमान होतो तिथून लक्ष्मी कायमची निघून जाते. जर तुमच्या घरात खूप आर्थिक चणचण असेल किंवा सतत आजारपण असेल तर तुमच्या मुलीच्या हाताचे कुंकवाचे ठसे पांढऱ्या कागदावर घ्या आणि तो कागद तुमच्या तिजोरीत ठेवा. गरुड पुराणानुसार जिथे कन्येची पूजा होते तिथे अलक्ष्मी कधीच टिकत नाही. हा उपाय श्रद्धेने करून पहा, बदल नक्की दिसेल. गरुड पुराणात पित्याचा आणि कन्येचा संबंध हा ऋणानुबंधाचा मानला जातो. याला आपण कार्मिक कनेक्शन म्हणू शकतो. असं म्हणतात की जर एखादी व्यक्ती मागील जन्मात खूप पुण्यवान होती पण तिची एखादी सेवा अपूर्ण राहिली तर तीच व्यक्ती पुढच्या जन्मात मुलगी बनून त्या पित्याच्या पोटी येते. मुलगा कदाचित मोठा झाल्यावर वेगळा होईल, पण मुलगी लग्नानंतरही आपल्या बापाच्या आरोग्याची काळजी करते. स्वामी समर्थांच्या चरित्रातही आपण पाहतो की त्यांनी स्त्री शक्तीचा नेहमी सन्मान केला. जेव्हा मुलगी आपल्या बापाचे बोट धरून पहिली पावले टाकते तेव्हा तो बाप जगातील सर्वात श्रीमंत माणूस असतो, कारण त्याच्या हातात साक्षात विश्वाच्या जननीचा हात असतो. तुम्हाला माहिती आहे का, गरुड पुराण सांगतं की सृष्टीच्या आरंभी जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची रचना केली तेव्हा स्त्रीला शांती आणि ममतेचं प्रतीक बनवले. ज्या वास्तूत मुलीचा वावर असतो तिथे नकारात्मक ऊर्जा टिकू शकत नाही. मुलीची हाक, तिचं निरागस वागणं यामुळे घरातील ताणतणाव 50% कमी होतो. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील तर आपल्या मुलीला रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावायला सांगा. मुलीच्या हातून रोज पक्ष्यांना दाणे टाकायला सांगा. यामुळे तिच्या पत्रिकेतील ग्रहदोष तर मिटतातच, पण पित्याचा राहू आणि शनीसुद्धा शांत होतो.
हा उपाय 40 दिवस सलग करून पहा. घरातील वातावरण कसं आनंदी होतं ते अनुभवा. अनेकांना भीती वाटते की मुलीचं शिक्षण, लग्न कसं होणार. पण गरुड पुराण ठामपणे सांगतं, प्रत्येक जीव आपली शिदोरी आणि आपलं नशीब घेऊन भूतलावर येतो. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवसापासून पित्याच्या व्यवसायात किंवा नोकरीत भरभराट व्हायला सुरुवात होते. ती तुमची प्रगती रोखण्यासाठी नाही, तर तुमच्या भाग्याची कवाडं उघडण्यासाठी आली आहे. स्वामी समर्थांच्या अनेक लीलेमध्ये आपण पाहिलंय, एका भक्ताला व्यापारामध्ये खूप तोटा झाला होता. तो आत्महत्या करायला निघाला होता. पण त्याचवेळी त्याला मुलगी झाल्याची बातमी कळाली आणि अवघ्या 1 वर्षात तो राजा झाला. गरुड पुराणात एक अतिशय कडक इशारा दिला आहे. ज्या पित्यामुळे किंवा मातापित्यामुळे मुलीच्या डोळ्यात अश्रू येतात, त्या घराचा विनाश अटळ आहे. मुलीचे अश्रू हे साक्षात ईश्वराच्या कोपाचे कारण ठरतात. उलट जी मुलगी मनापासून आपल्या आईवडिलांना आशीर्वाद देते, त्यांच्या घराची भरभराट कधीच थांबत नाही. मुलगा फक्त पितृपक्ष सांभाळतो, पण मुलगी तिच्या संसाराने सासरच्या आणि माहेरच्या अशा दोन्ही कुळांमधील पापांचे क्षालन करते. गरुड पुराण म्हणतं की एका सुसंस्कारी कन्येचा जन्म होणे हे त्या कुटुंबासाठी दत्तकृपेचे सर्वात मोठे लक्षण आहे. जर तुम्हाला वारंवार स्वप्नात छोटी मुलगी दिसत असेल किंवा तुमच्या घरात मुलगी जन्माला आली असेल, तर हा संकेत आहे की तुमच्यावर स्वामींची कृपा होणार आहे. तुमच्या जीवनातील कठीण काळ संपणार आहे आणि सुखाचे दिवस येणार आहेत. तर मित्रांनो, आज आपण गरुड पुराणाच्या या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून हे जाणून घेतलं की मुलगी होणं हे ईश्वराची सर्वात मोठी कृपादृष्टी आहे. तर तुम्हाला हा आजचा विषय कसा वाटला? तुमच्याही घरात एक छोटी लक्ष्मी आहे का? तुमच्या मुलीमुळे तुमच्या आयुष्यात कोणता सकारात्मक बदल झाला? हे कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित एखाद्या निराश पित्याला नवीन उमेद मिळू शकेल. जर हा तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि विशेषतः अशा लोकांना शेअर करा जे मुलामुलीत भेदभाव करतात. आणि आपल्या कृपादृष्टी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.